नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रमोद चौधरी आपला क्रांती इंग्लिश अकॅडमीमध्ये स्वागत करतो। मागच्या लेक्चरमध्ये आपण ए आणि ॲन या इनडेफिनेट आर्टिकल अनिश्चित माहिती असलेल्या ठिकाणी ए आणि ॲनचा वापर करायचा आहे आणि निश्चित माहिती असेल तर डेफिनेट इन्फॉर्मेशन असेल, निश्चित माहिती असेल तर त्या ठिकाणी दचा वापर करायचा आहे। म्हणून आज आपण द या आर्टिकलचा अभ्यास करणार आहोत। दचा वापर करताना बघा, दिस इज डॅश डॅश मॅन, दिस इज डॅश डॅश मॅन हू इज माय फादर। बघा, दिस इज डॅश डॅश मॅन पहिल्या वाक्यामध्ये हा माणूस आहे, या माणसाबद्दल निश्चित माहिती नाही, म्हणून त्या ठिकाणी आपण काय करणार, कोणत्या आर्टिकलचा वापर करणार। जर कन्सोनंट असेल तर एचा वापर करणार आणि वावेल असेल तर ॲनचा वापर करणार। परंतु या ठिकाणी कॉमन नाउन आहे आणि सुरुवातीचं अक्षर कन्सोनंट आहे आणि म्हणून कन्सोनंट आहे म्हणून आपण काय करणार, एचा वापर करणार। दिस इज अ मॅन, त्या माणसाबद्दल निश्चित माहिती नाही म्हणून आपण कोणत्या आर्टिकलचा वापर करणार, त्या ठिकाणी एचा वापर करणार आहे। पुढचं वाक्य बघा, दिस इज डॅश डॅश मॅन हू इज माय फादर, म्हणजे ही जी व्यक्ती आहे ते माझे काय आहेत, वडील आहेत। म्हणजे काय, निश्चित माहिती आहे। पहिल्या वाक्यामध्ये निश्चित माहिती नव्हती म्हणून त्या ठिकाणी एचा वापर केला, परंतु या वाक्यामध्ये निश्चित माहिती आहे म्हणून आपण काय करणार आहोत, दचा वापर करणार आहोत। मग त्या वाक्यामध्ये त्या नामाबद्दल निश्चित माहिती आहे हे कसं ओळखायचं, की ज्या वाक्यामध्ये WH वर्ड असेल हे कंजक्शन असतील। मग कोणते कोणते कंजक्शन असतील, हू हे, हुईचे, हू मे, हुजे आणि दॅट हे रिलेटिव्ह प्रोनाउन्स असतील तर त्या वाक्यामध्ये द आर्टिकलचा वापर करायचा असतो, हे लक्षात घ्यायचं आहे। म्हणजे WH वर्ड आलं तर त्या ठिकाणी ते नाव निश्चित माहिती दाखवण्यासाठीच येत असतं, म्हणून त्या ठिकाणी दचा वापर करायचा आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। आता बघा, पहिल्या वाक्यात आपण मॅनच्या अगोदर ए वापरलं, दुसऱ्या वाक्यामध्ये द वापरलं कारण त्याची निश्चित माहिती होती। काही स्पर्धा परीक्षांना त्या ठिकाणी असा प्रश्न विचारला जाईल, मॅन इज मॉर्टल, वुमन इज मॅन्स मेट, म्हणजे स्त्री ही माणसाची सहकारी आहे। हे वाक्य बघा, मॅन इज मॉर्टल, मॉर्टल म्हणजे काय, मृत्यू पावणे। पहिल्या वाक्यामध्ये एका नावाची निश्चित माहिती नव्हती म्हणून ए वापरला, एका माणसाबद्दल निश्चित माहिती होती, फक्त एक माणूस, त्या ठिकाणी द वापरला। परंतु इथं बघा, मॅन इज मॉर्टल, मनुष्य हा मृत्यू पावणारा प्राणी आहे। एकच माणूस मरणार आहे का, नाही, जगातील सर्वच मनुष्य जातींमध्ये प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी एक दिवशी मरणार आहे। म्हणून संपूर्ण मनुष्य जातीबद्दल ज्या वेळेस मॅन आणि वुमन येत असेल त्यावेळेस त्या ठिकाणी आर्टिकलचा वापर करायचा नाही, हे लक्षात घ्यायचं आहे। की मॅन आणि वुमन निश्चित माहिती दाखवण्यासाठी आला तर द वापरायचा आहे, परंतु जेव्हा संपूर्ण मनुष्य जातीबद्दल माहिती असेल तर त्यावेळेस आर्टिकलचा वापर करायचा नाहीये, हे लक्षात घ्यायचं आहे। पुढे बघा, वुमन इज मॅन्स मेट, म्हणजे स्त्री ही माणसाची सहकारी आहे। एकच स्त्री का, नाही, संपूर्ण जगातील त्या ठिकाणी जर स्त्री असेल, पुरुष असेल, संपूर्ण मनुष्य जातीबद्दल माहिती असेल तर कोणत्याही प्रकारे आर्टिकल वापरायचं नाही, हे लक्षात घ्यायचं आहे। बघा, आता पुढे काय करायचं आहे की या पद्धतीने आपण आर्टिकलचा अभ्यास केला
तर पैकीच्या पैकी मार्क्स आर्टिकलवर विचारले जातात, हे लक्षात घ्यायचं आहे. बघा आता पुढे, वॉटर इज सोर्स ऑफ ऑल. वॉटर इज सोर्स ऑफ ऑल म्हणजे काय? पाणी हे सगळ्यांसाठी एक स्रोत आहे, एक त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. प्रत्येक प्राणी असेल, निर्जीव वस्तू, प्रत्येकासाठी पाणी हे महत्त्वाचं आहे. मग वॉटर, पेट्रोल, गोल्ड अशा प्रकारे जे मटेरियल नाउन आहेत, त्या मटेरियल नाउनची कॉमन कंडिशन असेल तर कोणत्याही प्रकारचं आर्टिकल वापरायचं नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. विचारलं जाईल आपल्याला वॉटर इज सोर्स ऑफ ऑल. तसंच आणखी विचारलं जाईल गोल्ड इज अ प्रिसियस मेटल. म्हणजे काय? की सोनं हे मौल्यवान धातू आहे. गोल्ड हे सुद्धा मटेरियल नाउन आहे. इथं कॉमन कंडिशन आहे की सोनं हे मौल्यवान धातू आहे. मग अशा वाक्यांमध्ये मटेरियल नाउनची कॉमन कंडिशन असेल तर कोणत्याही प्रकारचं आर्टिकल वापरायचं नाहीये, हे लक्षात घ्या. मग काही ठिकाणी असा पण प्रश्न विचारला जाईल, वॉटर ऑफ गंगा, वॉटर ऑफ द गंगा इज हायली पोल्युटेड. असा प्रश्न सुद्धा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी वॉटर ऑफ द गंगा म्हणजे कुठलं पाणी येते? गंगेचं पाणी, गंगा नदीचं पाणी आहे. म्हणजे मटेरियल नाउनची निश्चित माहिती असेल, निश्चित माहिती असेल तर त्या ठिकाणी दचा वापर करतात, हे लक्षात घ्यायचं आहे. जर मटेरियल नाउनची कॉमन कंडिशन आहे, कुठल्याही घटकाशी निश्चित माहिती नसेल तर त्या ठिकाणी आपण आर्टिकल वापरायचं नाही. परंतु मटेरियल नाउनची निश्चित माहिती असेल, ते पदार्थ, तो पदार्थ कुठून आलेला आहे त्याची निश्चित माहिती असेल तर त्या ठिकाणी मात्र दचा वापर करायचा आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. पुढे बघा, ब्युटी इज ॲडमायर बाय ऑल. म्हणजे काय? सौंदर्याची प्रत्येक जण स्तुती करतो. ब्युटी. पुढचं वाक्य बघा, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. म्हणजे प्रामाणिकपणा हा सर्वात मोठा गुण आहे. हा सुविचार आपण त्या ठिकाणी बघत असतो, वाचत असतो. ऑनेस्टी म्हणजे काय? प्रामाणिकपणा. ब्युटी म्हणजे काय? सौंदर्य. हे सगळे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहेत, भाववाचक नाम आहेत. आणि भाववाचक नाम ॲब्स्ट्रॅक्ट नाउनची कॉमन कंडिशन असेल तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं आर्टिकल वापरायचं नाही आहे, हे सर्वांना माहिती पाहिजे. मग इथं काय येईल त्या ठिकाणी? नो आर्टिकल. जसं मटेरियल नाउनची कॉमन कंडिशन असेल तर आर्टिकल वापरायचं नाही आहे, तसं ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, भाववाचक नामाची त्या ठिकाणी कॉमन कंडिशन असेल तर आर्टिकल वापरायचं नाही. परंतु मटेरियल नाउन असेल किंवा ॲब्स्ट्रॅक्ट नाउन असेल तर त्या ठिकाणी जर निश्चित माहिती असेल, निश्चित घटकाशी माहिती असेल तर द वापरायचा आहे. बघा आता, ब्युटी ऑफ कॅटरीना कैफ. ब्युटी ऑफ कॅटरीना कैफ इज फेमस ऑल ओव्हर द वर्ल्ड. असं वाक्य बघा. आता ब्युटी म्हणजे सौंदर्य. वरच्या वाक्यामध्ये आपण ब्युटी बघितलं आहे, खालच्या वाक्यामध्ये पण ब्युटी आहे. पण या वाक्यामध्ये कुठल्याही प्रकारची निश्चित माहिती नव्हती, एक कॉमन कंडिशन होती, म्हणून नो आर्टिकल वापरलेलं आहे. परंतु खालच्या वाक्यामध्ये ब्युटी ऑफ कॅटरीना कैफ इज फेमस ऑल ओव्हर द वर्ल्ड. ब्युटी एका व्यक्तीशी संबंधित आहे, म्हणून त्या ठिकाणी कशाचा वापर करायचा आहे? द आर्टिकलचा वापर करायचा आहे. बेसिक आपल्या कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय
द आर्टिकलचा आपण अभ्यास करू शकत नाही, त्याच्यावर विचारले गेलेले प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला सोडवता येत नाही, म्हणून आपले मार्क्स कुठंतरी कमी होत असतात, हे लक्षात घ्यायचं आहे. आता पुढे बघू. जसं मटेरियल नाऊनचं आहे तसेच आणखी काही नाऊन आहेत, त्यांच्या अगोदर आर्टिकल वापरता का नाही त्याच्याबद्दल आपण अभ्यास करू. आता बघा, पॅरिस इज अ फेमस सिटी. पॅरिस हे त्या ठिकाणी एक सिटी आहे. जगातील कुठलेही सिटी, कुठलेही शहर, गाव, देश यांच्या अगोदर आर्टिकल वापरायचं नाही. बघा, पॅरिस इज अ फेमस सिटी. मग इथं आर्टिकल वापरायचं का नाही? मग अशी सांगितले की शहरांच्या नावाअगोदर, देशांच्या नावाअगोदर आर्टिकल वापरायचं नाही. फक्त काही ठिकाणी द USA, द UAE असे पर्टिक्युलर देशांची नावं आहेत. द UK असे पर्टिक्युलर देशांची नावं आहेत, त्या ठिकाणी दचा वापर केला जातो. परंतु बाकी देशांच्या नावाअगोदर आर्टिकलचा कधीच वापर केला जात नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. मग पॅरिस हे शहर आहे, आर्टिकल वापरलं नाही. पुढे बघा, मुंबई इज डॅश डॅश पॅरिस ऑफ इंडिया. मुंबई हे भारताचं पॅरिस आहे. वरच्या वाक्यामध्ये पॅरिसच्या अगोदर, त्या सिटीच्या अगोदर आपण आर्टिकल वापरलं नाही आहे, परंतु दुसऱ्या वाक्यामध्ये बघा की मुंबई इज पॅरिस ऑफ इंडिया, एका शहराला दुसऱ्याची उपमा दिलेली आहे, तुलना केलेली आहे, कंपॅरिझन केलेलं आहे, म्हणून त्या ठिकाणी त्या शहराच्या अगोदर दचा वापर केला जातो, हे लक्षात घ्यायचं आहे. बघा पुढे, शेक्सपियर वॉज अ ग्रेट ड्रामाटिस्ट. म्हणजे शेक्सपियर हे फार मोठे नाटककार होते, असा त्या वाक्याचा अर्थ आहे. मग शेक्सपियरच्या अगोदर आर्टिकल वापरायचं का? मग काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की शेक्सपियर फार महान व्यक्ती होता, किंवा जे जे महान व्यक्ती झाले त्यांच्या अगोदर आपण दचा वापर केला पाहिजे, तर तसं नाही आहे. व्यक्ती मोठा असो की छोटा असो, त्या व्यक्तींच्या नावाअगोदरसुद्धा कोणत्याही प्रकारचं आर्टिकल वापरायचं नाही आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. पण बघा पुढे, कालिदास वॉज डॅश डॅश शेक्सपियर ऑफ इंडिया. म्हणजे कालिदास हे फार मोठे त्या ठिकाणी कवी होते. इथं तुलना केलेली आहे. इथं शेक्सपियर होता पहिल्या वाक्यामध्ये, कोणतंही आर्टिकल वापरलं नाही. परंतु पुढच्या वाक्यामध्ये कालिदास वाज डॅश डॅश शेक्सपियर ऑफ इंडिया, कालिदास हे भारताचे शेक्सपियर होते. एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीची तुलना केलेली असेल, एका व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीची उपमा दिली असेल, तर त्या ठिकाणी मात्र दचा वापर करायचा आहे, हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. बेसिक कन्सेप्ट जोपर्यंत आपले क्लिअर होत नाही विद्यार्थी मित्रांनो, तोपर्यंत आपले त्या ठिकाणी इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन सॉल्व करू शकत नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. बघा आता पुढे, डॅश डॅश गंगा इज फेमस रिवर. म्हणजे काय, गंगा नदी ही फार फेमस नदी आहे पूर्ण भारतामध्ये, पूर्ण जगामध्ये.
मग याच्या ठिकाणी काय वापरणार आपण? कोणता आर्टिकल वापरणार? कारण नद्यांच्या नावापूर्वी कधीही दचा वापर केला जातो हे लक्षात घ्यायचं आहे. द गंगा, द तापी, द नर्मदा, अशा नद्यांच्या नावा अगोदर दचा वापर करायचा आहे. पुढे बघा, टाइम्स ऑफ इंडिया, द हिंदू, द इंडियन एक्सप्रेस, हे सगळे भारतातले आणि जगातले आणि राज्यातले फेमस न्यूजपेपर असतील तर त्या फेमस न्यूजपेपरच्या अगोदर नेहमी दचा वापर करायचा आहे हे लक्षात घ्यायचं आहे. दचा वापर करायचा त्या ठिकाणी. तसेच हिंदू, मुस्लिम, जैन हे काय आहेत? धर्म आहेत, रिलिजन आहेत आणि अशा ठिकाणी दचा वापर करायचा हे लक्षात घ्यायचं आहे. अशा अनेक प्रकारचे त्या ठिकाणी दचे नियम आहेत. आजच्या लेक्चरला आपण दचे काही नियम, काही वाक्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. अजून दचे नियम बरेचसे बाकी आहेत. क्लास 2 आणि क्लास 1ला राज्यातले किंवा देशातल्या स्पर्धा परीक्षांना आणखीन कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. धन्यवाद. थँक्यू.